नमस्कार, मी सुजित चव्हाण अक्षरमानव संघटनेकडून आलेलो आहे. आपल्या हुनर संस्थेबद्दल मी माहिती घेतली होती. मला थोडी अजून यातली अंतर्गत माहिती पाहिजे होती, की आपण इथं कोणकोणत्या प्रकारचे प्रोजेक्ट्स चालवतो, म्हणजे कोणकोणत्या प्रकारचे कारागीर आपण तयार करतो या ठिकाणी. नमस्कार, माझं नाव गणेश सुतार. मी कोल्हापूरचा आहे आणि इथं बांधकाम आणि सिव्हिल विषय शिकवतात आणि बांधकाम ट्रेड हा मी शिकवतो. तसं हा 1 वर्षाचा ट्रेड आहे. तसं आम्ही पूर्ण नॅचरल पद्धतीनं बांधकाम शिकवतो, म्हणजे बेसिकपासून मातीपासून जे सिमेंटपर्यंत जे शिकवतात ते मी शिकवतो बेसिक. आणि जे इथून मुलं 1 वर्षानंतर पासआउट होतात ते आर्किटेक्ट आपले ओळखीचे आहेत, म्हणजे जे संस्थेशी जोडले निगडीत आहेत, त्यांच्या आपण साईटवर पाठवतो. बरं, मग इथं येणारी मुलं काय बेसिक शिक्षण असलेली हवी असतात? काय क्रायटेरिया असतो त्यांचा? नाही, बेसिक म्हणजे आपण त्यांना लिहिता वाचता यावं अशी मुलं निवडतो. बरं जर लिहिता वाचता नाही आलं तरी आपण त्यांना प्रॅक्टिकल जे समजतं बरं. अशी मुलं पण चालतात. आणि मग कमीत कमी किती वर्षांचा असला पाहिजे तो मुलगा? कमीत कमी 17 ते 25 या वयोगटातला पाहिजे. चालेल. आणि मग मुलं मुली एकत्र शिकू शकतात इथं? अजून आम्ही ट्राय नाही केला. आता मुलं सध्या मुलंच शिकतात. केव्हा सुरुवात केली या प्रोजेक्टला? 2018 पासून हा प्रोजेक्ट उत्तूर गाव चालू झाला. 3 वर्ष तिथे चालणार. आता हा इथं 2022 पासून सुरू आहे. बरं. आतापर्यंत किती विद्यार्थी इथून शिकून गेलेत? तरी 150च्या आसपास मुलं शिकली. बरं, त्याची काय आपण फी वगैरे घेतो? नाही, पूर्ण विनामूल्य. पूर्ण विनामूल्य. राहण्याची खाण्याची पूर्ण मोफत. राहण्याची पण व्यवस्था आहे? हो. आणि मग इथं खर्च कसा तो मॅनेज होतो? कोण बघतं हे? ते आमचे अनिरुद्ध सर आहेत, म्हणजे त्यांचे जे कंपनीकडून जे CSR फंड त्यांना असेल. बरं बरं. जे फंडातून असं होतं. बरं, मग आत्ता इथून बाहेर पडणारी मुलं जी आहेत ती आत्ता कोणकोणत्या ठिकाणी काम करतायत? काय तसं आपल्याकडे सध्या एक पहिल्या बॅचचा जो विद्यार्थी आहे तो कॉन्ट्रॅक्टदार आता बनला आहे. स्वतः कामं घेऊन तो मुलांना पण त्यांच्या हाताखाली आम्ही पाठवतो थोडे. बरं, एका वेळी एका बॅचमध्ये किती विद्यार्थी येऊ शकतात? आम्ही 40चं लिमिट केलं आहे. 20 कार्पेंट्री, सिव्हिलला 20 असं केलं. बरं, कार्पेंट्री म्हणजे सुतारकाम पण इथं शिकवतो. ते सेपरेट आपल्याला वर्कशॉप आहे. यंत्रदुरुस्ती वगैरे पण काय आहे? हो, आहे. मग याच्यानंतर यांना काही सर्टिफिकेट दिलं जातं का आपल्याकडून? आपल्या संस्थेचं सर्टिफिकेट असते. बरं, संस्था पुढे त्यांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी काही मदत करते का? आर्थिक असेल किंवा आणखी काही? त्यांना आपण कार्पेंट्रीमध्ये जर त्यांना मशिनरी जर घ्यायची असेल मोठ्या तर संस्था आपल्याला ती कर्ज देते? हां, संस्था देत नाही, पण ती बँकेकडून जे थोडंसं मदत करू शकते. बरं, आता आपण पहिल्यांदा कुठलं युनिट पाहणार आहोत? आतमध्ये कार्पेंट्री पण आता चालू आहे. बरं, आता पाहू शकतो आपण? हो. चला जाऊया. धन्यवाद. कार्पेंट्री विषय शिकवतो. नमस्कार अक्षय. माझं नाव सुजित. मी अक्षरमानव संघटनेकडून आलेलो आहे आणि आपल्या संस्थेबद्दल माहिती हवी. तुम्ही इथं काय शिकताय आणि केव्हापासून शिकताय? मी ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर हुनर गुरुकुलचा फर्स्ट बॅचचा स्टुडंट आहे. 2017-18 मध्ये मी हुनर गुरुकुलला शिकलो आणि त्याच्यानंतर काही 7 वर्ष बाहेर काम केलं आणि आता मी मुलांना इथं जस्ट शिकवतोय. तर मुलांना मी कार्पेंट्री हा विषय शिकवतो. बरं, मग इथं काय काय शिकतात मुलं? इथं हा पूर्ण 1 वर्षाचा कोर्स आहे आणि ह्या कोर्समध्ये मुलं पूर्ण टोटल पहिल्यांदा 3 महिने पूर्ण हाताने काम करतात, म्हणजे विदाऊट मशिनरी. ते आता पाहू शकतो आपण? यस, बिलकुल सर. ठीक आहे, चल. मुलं आहे आधी
पहिल्या 3 महिन्यात ह्या वेगवेगळ्या प्रकारचे जे भिंतीवर सगळ्या वेगवेगळ्या प्रकारची जॉईनरीज आहे. तर असे 8 ते 10 प्रकारचे जॉईनरीज मुलं शिकतात. अच्छा. पूर्ण हाताने रंदा मारून त्याला राईट अँगलमध्ये आणून त्याचे ह्या पद्धतीचे पूर्ण जॉईनरीज असतात. वेगवेगळ्या प्रकारचे, प्रत्येकाला वेगवेगळे नावं आहेत आणि त्याचा यूज वेगवेगळ्या जागी केला जातो. तर हे पहिलं हाताने त्यांना प्रॉपर शिकणं आणि मग त्यांचे हतियार जे आहेत ते कसं हाताळायचं किंवा कसं लॉक होतं दाखवायला एकदा. ह्या पद्धतीने. अच्छा. याचा वापर कुठं होतो. ही आपली जी घराची जी चौकट असते हां. हा तो चौकटीचा जॉईंट आहे. अच्छा, चौकटीचं जोड. यस यस. मग अशाच वेगवेगळ्या प्रकारची जॉईनरीज मुलं शिकतात. हा कात्रा जॉईंट आहे. कात्रा. यस. तर याचा तुम्ही फर्निचरमध्ये यूज होतो. हां, फर्निचरमध्ये आणि रुफिंगमध्ये. आणि हा टाळी जॉईंट आहे. अच्छा. याचं एक लाकूड आखूड असेल तर त्याला लांबपर्यंत नेण्यासाठी जॉईंट्स होतं. हे जास्तीत जास्त रुफिंगमध्ये यूज होतं. मग ते कसं वर्क करतं लांब करण्यासाठी, त्याला लॉक होतं का ते. हे लॉक सिस्टम अशी आहे एकदमच खाचा मारून. अच्छा. तर ह्याला अर्धा खाचा आणि ह्याला अर्धा खाचा मारून. तर ती जर तुम्हाला लांब करायचं असेल तर ही खाचाची उलटी मारावी लागते म्हणजे की जेणेकरून ह्याचं लांब होईल. हां हां. तर हा जे जॅपनीज जॉईंट आहे, ह्या जॉईंटचं नाव आहे नेहानोमोको जॉईंट. तर हा ह्या पद्धतीने लॉकिंग होतो. ह्याला विदाऊट नेल कोणत्याही पद्धतीचं त्याला जॉईनरीसाठी खिळे वगैरे नाही मारायला लागत. अच्छा. तर त्याचं जॉईनरी सिस्टम वेगळ्या पद्धतीचं. एक हा खाचा मारून ह्याच्यात अटॅच करून त्याला इथून खालून फोल्ड करून पॅक करायचं. त्याला हलण्यासाठी कुठेही जागा एकदा दाखवता पुन्हा लॉक करून. सावकाश. हां, हे 3 पार्ट आहे. हा याचे 3 पार्ट आहे टोटली. हा याच्यात जाऊन हां. आणि नंतर हा याच्या खालून फोल्ड करून या पद्धतीने दिसतो त्या जॉईंट. बरं. फोन घ्या तुम्ही दादा. हा बस बस. अरे काही अर्थ व्हिडिओ चालू. तर हा नवई जॉईंट म्हणून आहे की आपण जे डोअर्स असतात तर त्या डोअर्समध्ये हा जॉईंट मारला जातो. अच्छा. आपले जे घराचे लॉक करण्यासाठी. यस, लॉक सिस्टम. म्हणजे कडी लावण्याच्या जागी हे लावू शकतो. नाही नाही, हा डोअर म्हणजे डोअर बनवला जातो त्या वेळेचा हा जॉईंट. बरं बरं. हा हा होल पुसव आहे. हा प्रत्येक फर्निचरमध्ये यूज केला जाणारा जॉईंट आहे. बरं. तर याच्यावर सगळं फर्निचर डिपेंड असतं ह्या जॉईंटवर. होल पुसव. येस. आणि हा अंगठा जॉईंट आहे. अंगठा. जॉईंट हा जॉईंट हा बेडच्या मध्ये असतो. बेडमध्ये. किंवा ह्याच्यापासून उत्तम फर्निचरही बनवता येतं. ये देखो अभी ये हो रहा है ऐसे हो रहा है तो यहाँ पे कटेगा तो आपको यहाँ काट. हा टक्कर जॉईंट आहे. टक्कर. हा यस. ह्या पद्धतीने याच्यामध्ये खिळे मारले जातात. एक फळी I'll show you. म्हणजे लांब करण्याचं एक राजू जी साधन म्हणून टक्कर आपका ये जॉईंट दिखाइए प्रोजेक्ट थोड़ा सा. It's like a tree या पद्धतीने. trunk. Tree trunk. Yeah, tree trunk pipe. Can I get a pen too? Sure. Can I get a pen? इथे काही बहुत काम करना पड़ेगा. हाँ. इथे काही टूल्स आहे आणि या हत्यारांची मुलांना आपण प्रथम ओळख करून देतो. ओके. वेगवेगळ्या म्हणजे ह्याचा उपयोग कसा केला जातो, कसं यूज करायचा हा असतं आणि ह्याचं या मागचं रिझन काय आहे. बरं. म्हणजे ह्या पूर्ण टूल्सपासून कोणती गोष्ट कशी तयार होते. अच्छा. Can I get a pen? Ah, yes. You want me to do anything or you have? आणि मग One quarter is done. After some time you will destroy the circle also. Oh my gosh. That is circle is only step 1. See wheel development. Remove
remove everything else outside the circle. First remove that, then you make it the same on the other side. Should I draw and give you? Maybe that might Please. That will give me. guide. Yeah. Yeah, how much more? So this is like a center of this side, and then center of this side, Yes. and center of this side, center of this side. Approximate. We don't need to be exact. And then So much more. outside you have to remove. Now just use that technique. So बस निकाल दीजिए. That way. Yeah. 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 Take those out. Yeah. Like a pipe. Nikhil sir, Yes. I need a little help on this. Yes. वो नहीं निकल रहा है. ये वाला नहीं बनता. मध्ये कन्वर्ट करू शकतो. म्हणजे तू बघ ना, आता दोन्हीकडे साईडने पट्ट्या येणार आहे ना, तर मग ह्याला कुसव ह्याच्या आत जाणार आहे, म्हणजे ह्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. कमी होणार. मग मग मीच म्हणतोय की तुझं 17 असेल तर तू 17 घ्यायला काही हरकत नाही आहे ना. कळलं? रुंदीचं जे मेजरमेंट आहे तेच ठेव, त्याच पद्धतीने कापा, कारण ते कुसव होणार आहे. मग इकडचं 3 इकडचं 3, तुम्ही 6 इंच वाचताय त्याच्यात. हे उभे पट्टे फक्त जास्ती हे एक्स्ट्रा घ्यावे लागतील, एवढंच प्रॉब्लेम. कळलं? तुम्हाला हे आणि हे खालचं पण तेच आहे का? बस हे आतल्यात 61 आहे. एक्स्ट्रा घेतो थोडं. एक इंच हां एक्स्ट्रा घेतली. आणि हे 3 पीस घेतले, 1 2 3 हां ते घेत वाढवलं नाही तरी चालतं, रुंदीचं वाढवायचं नाही वाढवायचं, कारण की तू बघ ना आता 6 इंच तुला एक्स्ट्रा भेटतंय, इकडचं 3 इंच आणि इकडचं 3 इंच, म्हणजे तो तुला 6 इंच झाला ना, तर मग त्याचं 6 इंच एकच ते 6 इंच भेटतं. हां मधला पीस तो नंतर हे 2 इंचाचे, रुंदी 2 इंच. हां 2/6 प्रॉपर 2/6. कळलं? ये पहले तो जो एक लकड़ी है ना, ये 9 फुट 1 इंच 1.5 ये नहीं करना है हमें, और ये है अपना. वो नहीं करना है. देख ये वो हो गया उनका, कुछ दिक्कत ओके, तो अपना पीस ये है. 45 का निकालने वाले हाँ हैं. 2 3 इंच, ये 3.25 इंच होगा. 3.25. रंदा मार के प्रॉपर 3 होना है. ओह समझ गए? ये प्रॉपर 3 होना है, और ये 1.25 नहीं 1.5 इंच, टोटल 1.25 इंच होना है. समझ गए? इसको 1.5 इंच कर दो, इसको 1.5 इंच करो, इसको 3.25 इंच करो, इसको रख दिया तो चलेगा. ठीक है? 2 समझ गए? ये कितने पीस? 4 पीस. ये 4 पीस. मी जे काढलेलं कुठे दाखव? करंट माप आता मला सांग, करंट माप किती होतं? हे लांबीला 81, तुला 79 करायचं आहे ना? 79 करायचं आहे, तर तू घेणार 81. करेक्ट? हां, तर हे तुला 3 इंच 7 सूत लागणार आहे. 3 इंच 7 सूत लागणार आहे, तर मग तू किती घ्यायला पाहिजे? 4.25 इंच घ्यायला पाहिजे. 4.25 इंच घ्यायला पाहिजे, म्हणजे 80 × 4.25, हां म्हणजे 1.5. कळलं? किती पीस पाहिजे तुला? हे
6 पीस आणि जिथे 4 इंच घ्यायचं आहे तुला 4 करायचं आहे तिथे 4.25 पाहिजे. कळलं? आणि रुंदीला काय आहे तुझं लांबीला 81 सॉरी 81 करेक्ट. किती पीस? 2 समजलं हे झालं. आणि ह्याच्यामध्ये पण इथे जे 6.5 आहे ना ते तुला टोटल 6 करायचे. कळलं? 4.25चं 4 व्हायला पाहिजे. 4.5 झाले 4.25 कर आणि त्याला 4 इंच करायचं प्रॉपर. नाही तू हे वाढवलं एक्स्ट्रा घेतलं ते बरं आहे कारण ते रंदामाला कमी होणार आहे. पण तुझं जेव्हा रंदामाला साईज अडकेल तेव्हा तुझं प्रॉपर 6 इंच आणि 8 इंच आणि 4 इंच व्हायला पाहिजे. कळलं तुला? हो. त्याचे जे मेजरमेंट्स आहे ना ते प्रॉपर त्या पद्धतीने व्हायला पाहिजे. कळलं? मेजरमेंटमध्ये कुठेही फॉल्ट नको त्याला. ठीक आहे? कळलं? कळलं? मी ते विचारायचं विसरून गेलो आणि आणायचं पण विसरून गेलो. रेडी करून देतो. नाही छोटासा आपला तो हे आहे नाही आपली ती अशी लावायची पट्टी असते ती बँडेड ती आहे का? हां ती असेल तरी ओके सर. येस एकच मिनिट.